इथं आलेलो आहे. खरं तर सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली हिंदुस्थान भारत आणि एक या लोकशाहीमध्ये मतदान करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य करत असताना निश्चित परिवर्तनाच्या दिशेनं देश जातोय अशा प्रकारचं चित्र आहे आणि या परिवर्तनाचा साक्षीदार नव्हे तर एक सहभागी म्हणून सुद्धा राहण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा. आम्ही सुद्धा आमच्या सगळ्या कुटुंबाने तसाच प्रयत्न निश्चित करतोय. पण तो सगळ्यात महत्त्वाचा, ठीक आहे कोणाला मतदान कोणाला करायचं असा विषय असू शकतो, पण तो मतदान 100% केलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा मतदानाचा अधिकार आमच्या पूर्ण परिवाराने आज आमच्या संभाजीनगरात बजावलेला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी झालेली आहे, वैजापूर कन्नडमध्ये आणि गंगापूरमध्ये आलं. मला सकाळीच हडको TV सेंटरवरून सकाळीच फोन आला होता. एक फोन मला गंगापूर तालुक्यातल्या तोरगाव सर्कलमधून आला, एक वीरगाव सर्कलमधून आला वैजापूर तालुक्यातल्या, एक सोयगावमधून आला. असे 4-5 फोन मला आले, पण नंतर ते सुरळीत झालेले. काही ठिकाणी भीती व्यक्त पण केली होती की अनुचित प्रकार होऊ शकतात किंवा मतदान केंद्रावर शिवसैनिक तुमच्या कार्यकर्त्यांकडे. मला असं वाटतं जो जिंकणारा आहे तो अनुचित प्रकार कधीच करत नसतो, जो हारणारा तो अनुचित प्रकार करत असतो. शिवसेनेकडून आमच्याकडून कोणता अनुचित प्रकार होणार नाही, पण कोणी केला तर तो रोखण्याचं तर काम आम्हाला करावं लागेल. दादा, राज्यात मतदानाच्या टक्केवारी प्रकरणामध्ये आता आपल्याकडे वातावरण थोडं बरं आहे, काय वाटतं 65%च्या वर? मला असं वाटतं संभाजीनगरात मागच्यापेक्षा जास्त मतदान होईल, कारण एक मोठी कार्यकर्त्याची रचना आमची बूथ स्तरापर्यंत सातत्यानं काम करत असते. या बूथचा मतदाराचा एक अभ्यास सातत्यानं ज्याला असतो तो मतदान चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. त्यामुळे संभाजीनगरात मतदानाची टक्केवारी मागच्या वेळेसपेक्षा मला महाराष्ट्राचं जी काही टक्केवारी असेल ती असेल, परंतु संभाजीनगरात निश्चित मागच्यापेक्षा जास्त टक्केवारी असेल. सकाळचा आढावा घेतला असेल तुम्ही, बरीच गर्दी आहे प्रत्येक सगळ्या मतदान केंद्रावर गर्दी आणि ती उत्स्फूर्त आहे. म्हणजे असं कोणाला मतदाराला चला दादा चला मामा चला काका चला काही नाही, बिलकुल स्वतःच्या इच्छेनं मतदान केंद्रावर अतिशय पवित्र मस्त आनंदामध्ये लोक उभे आहेत. उत्स्फूर्त गर्दी काय सांगते? 4 तारखेला ओके, बहुत बहुत शुक्रिया. आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आव्हान सर्व जनतेला केलं की आपला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे. एक लोकप्रतिनिधी नात्यानं नाही, परंतु एक मतदार म्हणून आज आम्ही आमच्या मतदानाचा सहकुटुंब हक्क या ठिकाणी बजावलेला आहे. आणि आपण पाहत असाल की सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा तो उत्साह आज दिसून येतोय. प्रत्येकजण मला मतदान करायचं आहे या भावनेने बाहेर निघालेला आहे. आणि मला वाटतं मतदानाची टक्केवारी वाढणे याचाच अर्थ महायुतीचा विजय होणे असं मी मानतो. म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं जे काही आमच्या सर्वांचं जी इच्छा होती ती पूर्ण होताना दिसते. म्हणून मी मतदारांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानणार आहे. असं म्हटले की त्या दिवशी ते काय भारी पडले हे जनता ठरवणार आहे. तुम्हाला स्वतःवर असलेला हा जो गर्व आहे, या गर्वामुळंच उबाटाची झालेली ही दशा ही तुम्हाला 4 तारखेला दिसून येईल. म्हणून अहंकार नसावा. तुम्हाला असलेला स्वाभिमानानं जर तुम्ही काही बोलत असाल तर ठीक आहे, परत अति अहंकार हा तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाईल हे निश्चितच जनता तुम्हाला दाखवून देणार. 9 वाजेपर्यंत 8% मतदान थोडं माइल्ड आहे. निश्चित आज ऊन पण नाही आहे आणि 65%च्या वर तर निश्चितच जाणार आहे. आणि संभाजीनगरमध्ये प्रत्येकाच्या मनोमन मला धनुष्यबाणाला मतदान करायचं हे काही भावना जी निर्माण झालेली आहे त्यामुळे ही टक्केवारी वाढणार आहे. माझं मत म्हणजे मोदींना मत हे जी काही एक वेगळं वातावरण निर्मिती झाली त्याचा परिणाम निश्चित मतदानावर होणार आहे.